तू चंद्रवंश आहे, कारण या चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला होता आणि तू पण याच वंशात आला होता परीक्षिता, असे शुभदेव म्हणतात. नारायणापासून ब्रह्मदेवापासून आता अत्रि, म्हणजे 10 ऋषी अगोदर निर्माण केले होते ना, त्यांचा हा विस्तार आहे बघा. अत्रीपासून चंद्र जो नेत्रापासून झाला, त्याचा मुलगा बुध जिचा लग्न हिला सोबत झाला होता, त्यांना मुलं पुरुरवाचा लग्न उर्वशी सोबत झाला, अप्सरा. त्यांना 6 मुलं झाले, आयु, श्रुतायु, सत्यायु, रजय, विजय. विजय या ठिकाणी यांच्या वंशामध्ये जन्म होतात. हे जन्म म्हणजे ज्यांनी गंगा पिऊन टाकली होती, याच वंशामध्ये पुढे पुरु होता. त्याचा बलकचा अजक आणि अजकचा कुशाला त्या ठिकाणी 4 पुत्र, कुशांबू, तनय, वसु, कुशनाम. कुशांबूला गादी मुलगा होतो, गादीला 2 मुलं त्या ठिकाणी, मुलगी आणि मुलगा. विश्वामित्र हा गादीचा मुलगा आणि सत्यवतीचा विवाह रुचिक प्रजापती सोबत होतो. रुचिक प्रजापती यांचे मुलगा या ठिकाणी जमदग्नीचा विवाह रेणुका मातेसोबत. रेणुका माते यांच्याकडून परशुराम येतात आणि परशुराम 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करतात. राजाला प्रश्न पडला की यांनी निक्षत्रिय पृथ्वी का बरं केली. त्या ठिकाणी सांगतात की एक महिष्मतीपूरचा एक हैहवंशी सहस्त्रबाहू अर्जुन होता. त्याला 1000 हात होते, एवढा बलाढ्य की पाण्याचा वेग सुद्धा रोखून घ्यायचा. जमदग्नीकडे कामधेनू गाय होती, याने त्या गायीला पाहिला, वासरासह पडून नेलं. परशुरामाला माहिती पडली, त्यावेळेस त्यांचा पाठलाग केला, त्यांना ठार केलं, गाय परत आणली. जमदग्नी म्हणू लागले की तुझ्या हातून हत्या झाली, त्या ठिकाणी शुद्धतेकरिता वर्षभर तीर्थयात्रा करून ये. वर्षाच्या नंतर परशुराम त्या ठिकाणी घरी परतले. घरी परतल्यानंतर एकदा आई पाणी आणायला गेली गंगेवर, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये व्यभिचार निर्माण झाला. तो व्यभिचार त्यावेळेसचा पाप. कलियुगामध्ये आपण खूप भाग्यवान आहोत, कारण इथं कलिकरे एक पुनीत प्रतापा, मानस पुण्य होई नाही पापा. मनाने झालेला पाप या ठिकाणी मानला जात नाही. कलियुगामध्ये हा कलियुगाचा गुण आहे. मग आता जमदग्नी यांना माहिती पडते. जमदग्नी म्हणतात, आपल्या मुलांना सांगतात ठार करायला. ठार करा म्हटल्यानंतर मुलं ऐकत नाही. परशुराम येतात, परशुरामाला सांगतात ठार करा या तुमच्या आईला, तुमच्या भावंडांना नाही, कारण यांनी माझी अवज्ञा केलेली आहे. आता मात्र परशुराम तलवार उपसतात, साप भावंडांना आईला पण मारतात. आता ते गेल्यानंतर बाबा प्रसन्न होतात, वर मागून घे. सांगतात मला वरदान एकच द्या की माझ्या भावंडांना आणि आईला पुन्हा जीवित करा आणि मी मारली अशी त्यांची याददाश्त मिटवून टाका. जमदग्नी खुश झाले. त्या ठिकाणी त्यांनी तसंच केलं, सगळे जिवंत झाले. आता मात्र जे शस्त्रभाऊचे मुलं आहेत ते बदला घेण्याकरिता त्या ठिकाणी येतात आणि जमदग्नीचा शिरच्छेद करून त्या ठिकाणी मुलगा सोबत घेऊन जातात. परशुरामांना हे कळते. परशुराम आता पडत जातात. संकल्पच घेतात की आता हे क्षत्रिय उन्मत्त झालेले आहे, यांचा मी नायनाट केल्याशिवाय दम घेणार नाही. आता मात्र शस्त्रभाऊच्या सगळ्या मुलांना 17 अक्षौणी सैन्यांना एकटे परशुराम संपवतात. पुढे त्यांचा जमदग्नीचा जो शीर आहे परत आणतात, धडाला लावतात, पुनर्जीवित करतात आणि आता मात्र हातामध्ये शस्त्र उचलून, परशु उचलून त्या ठिकाणी सर्व पृथ्वीवरच्या क्षत्रियांना संपवण्याचा काम करत असतात. आणि अशा प्रकारे तब्बल 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करतात. बोलिये परशुराम भगवान की